महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. आज अलिबाग नगर परिषद या नगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर झाला. अंदाजित हा अर्थसंकल्प होता. त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे की मालमत्ता कर आणि पाणी कर हे महत्वाचे आपले स्रोत आहेत आणि त्याच्यातून उल्लेख त्यांनी असं केलं की 26-27 या करता 12,56,50,000 हा इतका गृहीत धरलाय उत्पन्न. 12,56,50,000. त्याच्यानंतर आकारणी जी आहे म्हणजे फी असेल, भाडे असेल, शुल्क असते, भाडे शुल्क आणि इतर जे काय असते त्याच्यासाठी 6,25,37,000 असं ही उत्पन्न आहे. त्याच्यानंतर अनुदाने व अंशदाने यामध्ये अलिबाग नगर परिषद सहाय्यक अनुदान, मुद्रांक शुल्क अनुदान, मुख्याधिकारी वेतन व भत्ते, शिक्षण कर व रोजगार हमी व रिबेट आणि महसूल वगैरे सगळ्या गोष्टींसाठी 9,64,60,000 इतकं अनुदान प्राप्त होण्याची अपेक्षित आहे असा अंदाज त्यांचं म्हणणं आहे. त्याचबरोबर जन्म मृत्यूची फी आहे आणि जी विवाह नोंदणी फी, नगर परिषद गुंतवणुकीसाठी वरील व्याज आणि करावरील व्याज नक्कल फी असं 26-27 दरम्यान त्यांनी जे दिलंय ते 24,32,00,000. त्याचबरोबर आपल्याला जे विशेष जे निधी आलेले आहेत ते असे आहेत की पाणी पुरवठ्यासाठी अलिबाग शहरातील भुयारी गटारे आणि मल निस्सारण ही एक जी योजना आहे महाराष्ट्र शासनाची, ती 8साठी विशेष निधी जो आलेला तो 58 कोटी रुपये आहे. त्याचबरोबर वैशिष्ट्यपूर्ण कामाकरिता अलिबाग नगर परिषद क्षेत्रात कार्यान्वित करणे आणि नमो उद्यान विकसित करणे व इतर कामे यासाठी 40 कोटीचा निधी, टोटल 40 कोटीचा हा निधी वेगळा आलाय. त्याच्यातून जिल्हा नगरोद्यान मधून 3 कोटी आलाय. नागरिक सेवा सुविधा अनुदान हा 2 कोटी आहे. स्वच्छ महाराष्ट्र अनुदान अंतर्गत 2.10 लाख रुपये असा आहे. 15 वित्त आयोग आहे तो 1 कोटी. दलित वस्ती असा 20 लाख दलित वस्तीसाठी. अल्पसंख्याकासाठी आहे 20 लाख. बचत गट यासाठी त्यांनी 2 कोटी रुपये, भवन बांधण्यासाठी 2 कोटी आहे. त्याच्यानंतर विशेष रस्ता अनुदान 1.5 असा हा टोटल 1.5 कोटीचा अनुदान यात समाविष्ट आहे. त्याचबरोबर भांडवली अनुदानातून ह्या रक्कम आहे, म्हणजे टोटल ह्या भांडवली रक्कम आहे 1,10,48,00,000 रुपये. त्याचबरोबर अलिबाग शहरातील औद्योगिक विकास महामंडळ पाणी खरेदी करून पाणी पुरवठा केला जातो. दर पाणी खरेदीचे देय 28 लाख रुपये येत असून पुढील वाढ जमेल धरून वर्षाला साधारण 3,70,00,000 रुपये इतका हा पाणी खर्च खरेदीसाठी होतो. खरेदीसाठी 3,70,00,000 रुपये हा खर्च होतो. तसेच देखभाल, दुरुस्ती, साहित्य खरेदी या बाबतीत जर आपण पूर्ण कॅल्क्युलेशन केला तर खर्चापेक्षा म्हणजे नफ्यापेक्षा खर्च हा फारच कमी आहे असं पाणी पुरवठा विभागामधली परिस्थिती आहे. त्याच्यानंतर मग मागास वर्गीय दुर्बल घटकांसाठी 25 लाख, महिला बालकांसाठी 25 लाख आणि दिव्यांगांसाठी 25 लाख अशी तरतूद याच्यामध्ये या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. आता ह्याच्या संकल्पामध्ये आमचा प्रमुख मुद्दा आहे की यांनी सुरुवातीची अंदाजित रक्कम दाखवली आहे 11 कोटी शिल्लक. आपल्याकडे शिल्लक असलेली रक्कम ही 11,47,71,262 रुपये. त्याच्यानंतर 26-27 या वर्षाची अंदाजित रक्कम आपल्याकडे आहे 149,36,92,000. त्याच्यानंतर 26-27 मध्ये एकूण शिल्लकेसह अंदाजित जमा रक्कम म्हणजे आपला जो मूळ जो आपला अर्थसंकल्प आहे तो 1,60,84,63,62,62 रुपये. त्याच्यामध्ये अंदाजित त्यांचा खर्च आहे की 1,60,74,64,65,500 रुपये आणि 31 मार्च 2027 पर्यंत अखेर अंदाजित शिल्लक जी राहणारी आपली ती शिल्लक आहे, अंदाजित शिल्लक त्यांनी दिली 9,96,762 रुपये. आता मूळ आमच्या याच्यामधला माझा जो मी मुद्दा याच्यामध्ये मांडलाय तो म्हणजे यांनी शिल्लक रक्कम दाखवलेली आहे. याच्यामध्ये जमा जी रक्कम आपल्याकडे आहे नगर परिषदेकडे ती त्याने दाखवण्यात आलेली आहे. अंदाजित रक्कम जमा किती आहे ती पण दाखवण्यात आलेली आहे. अंदाजित खर्च येणार आहे तो पण दाखवला आहे आणि सर्व झाल्यानंतर सुद्धा जो शिल्लक राहणार आहे तो पण खर्च दाखवण्यात आलेला आहे. याच्यामधला मूळ प्रश्न असा आहे माझा
की पाणी पुरवठा विभागामध्ये जो पाणी आपण अलिबाग नगर परिषद खरेदी करते MIDC कडून, त्याच्यामधला जो MIDCचा जो बिल आहे, पाणी बिल, तो पाणी बिलचा ह्या पूर्ण अर्थसंकल्पामध्ये कुठेच उल्लेख नाही की आपण तिथे थकीत आहोत म्हणून. आपण MIDCचे देणे लागतो त्यासाठी आपण थकीत आहोत याचा कुठेही अर्थसंकल्पामध्ये विषय नाही. आणि माझा मी हा पूर्ण अर्थसंकल्पामध्ये पूर्ण दाखवण्यात आलाय की ह्या तुमचा लाईट पाणी बिल आहे आणि याच्यावर 31 कोटी रुपये हे आपली नगर परिषदेने MIDCला देणं आहे. मग असं असताना ही थकीत जी रक्कम आहे ही का दाखवण्यात आली नाही अर्थसंकल्पात? आणि जर ही थकीत रक्कम जरी आहे ही अर्थसंकल्पात न दाखवल्यामुळे हा पूर्णच्या पूर्ण अर्थसंकल्प हा चुकीचा आहे असं माझं स्पष्ट मत आहे. त्यासाठी मी माझं पत्र तिथे लेटर हेड नसल्यामुळे त्यावेळेस एका सदस्यांनी तो त्यांचं लेटर हेड देऊन तिथे अर्ज तो केलेला आहे. पण मी स्वतः कलेक्टर साहेबांना पत्र करून की बाबा हा अर्थसंकल्प कसा चुकीचा आहे याच्यावरती आम्ही नक्कीच याच्यावरती पुढे कारवाई करणार आहोत. त्याचबरोबर इतर सदस्यांचं असं म्हणणं होतं सत्ताधाऱ्यांचं की हा जो 31 कोटी रुपये जो याच्यामध्ये जो पाणी दाखवलेला आहे, पाण्याचा जो बिल, हा बिल आम्हाला मान्य नाही. आम्हाला हा बिल मान्य नाही किंवा हा बिल चुकीचा आहे किंवा अनधिकृत आहे, हा अधिकृत नाही आहे. मी त्याच्या मागचं माझं म्हणणं एवढंच होतं की अधिकृत आहे की अनधिकृत आहे याची चाचपणी तुम्ही पुढे करा. पण हा आता जर तुम्ही महिन्याला किंवा वर्षाला जर बिल भरताय तर मग याच्यामध्ये ह्या बिलामध्ये तुमची उल्लेख केला, ड्यू तुमचे दाखवलेत ना. पण जर ड्यूज दाखवलेले आहेत तर मग अर्थसंकल्पामध्ये हे ड्यूज का नाहीत? मग असं जर ड्यूज जर तुमचे असतील तर हा अर्थसंकल्प पूर्णपणे चुकीचा आहे हे स्पष्ट ह्याच्यातून होत आहे. त्याचबरोबर दुसरा एक विषय त्याच्यामध्ये निघाला की काही संस्थांकडनं आपल्याला भाडे जे आपल्या इमारती आहेत नगर परिषदेतल्या गव्हर्नमेंटच्या, त्यांच्या जसा तुम्ही तुमचं येणं दाखवताय तुम्ही की आपल्याला ह्या रकमा पुढच्या येणं आहे म्हणून, तसंच तुम्ही कोणाला तरी देणं आहे याचा उल्लेख ह्याच्यावर का नाही? मग तसंच तो पाणी पुरवठ्याचं बिल. मग आपण अशा परिस्थितीमध्ये आज जर 31 कोटी रुपये त्यांचं म्हणणं हे खूप जुनं प्रकरण आहे, असं आहे तसं आहे, त्याच्यावर तुम्ही ह्याच्यावर काही कारवाई केलीत का? आतापर्यंत जर ही पेंडिंग राहिलेली रक्कम आहे तर ह्याच्यावर तुमच्याकडे कुठला व्यवहार झालाय का, पत्र व्यवहार, की तुम्ही काही केलेला आहे का? त्यांचं त्याच्यावरती म्हणणं आहे की राज्य सरकारकडे आम्ही अनेक वेळा याच्यावरती प्रयत्न केले का, हा चुकीचा आहे, हा कमी करण्यात यावा. पण सगळं मला मान्य आहे, पण आतापर्यंत सध्याच्या पेपरवर काय दिसतंय? आजचा हा तुमचा ड्यूज दिसतोय. हा ड्यूज दिसतोय म्हणजे तुम्ही नगर परिषदेत देणं लागतंय. मग असं असताना ह्या अर्थसंकल्पामध्ये त्याचा उल्लेख व्हावा. आणि जर नसेल होत आणि तरी सुद्धा जर हा अर्थसंकल्प मंजूर होत असेल तर हा अर्थसंकल्प पूर्णपणे चुकीचा आहे असं तुम्ही याच्यामध्ये त्यांना तिथे पूर्ण आमची हरकत आहे. आणि आम्ही तिथे हरकत तिथे 31 कोटी देणं आहे काय? 31 कोटी 56 लाख MIDCला 1130. तर जर मग असं जर असेल तर मग तो अर्थसंकल्प कसा? आता हा विषय झाला हा प्रमुख, म्हणजे जेणेकरून खरं म्हणजे हा अर्थसंकल्प ग्राह्य धरलाच नाही पाहिजे मुळात. हा त्यांनी नव्याने परत एकदा केला पाहिजे. याच्यामध्ये चेंजेस काही तिथल्या याची संबंधित जे अधिकारी आहेत त्यांच्याशी आम्ही प्रश्न त्यांना केला की त्यांचं म्हणणं की आम्हाला त्यांच्याकडनं नोटीसच नाही आली. म्हणजे तुम्हाला नोटीस आली नाही आली तो पुढचा भाग, पण ही थकीत तुमची आहे हिचं तुम्ही मान्य करता की नाही? पेपरवरची थकीत जी आहे ती मान्य करता. मग मान्य करताय तर तुम्हाला ती थकीत दिसली पाहिजे. आणि याच्या माझ्या भविष्याच्या दृष्टीने जर विचार केला, उद्या जर MIDCने हा थकीत असल्यामुळे तुमचं जर पाणीच बंद केलं अलिबाग शहराचा, तर मग हा आपण 31 कोटी कुठं याचे काय नियोजन तुम्ही केलेलं आहे? मूळ प्रश्न काय? उद्या ठीक आहे, आणि मी 31 कोटी रुपयाचा भार हा अलिबाग नगर परिषदेला यावा असं माझं मुळात म्हणणंच नाही. बरोबर, शासनाने रद्द केलं तर उत्तम. रद्द केलं तर मी म्हणेन चांगलीच गोष्ट आहे. पण जर हा रद्द नाही केला आणि MIDCने जर काही कारणास्तव जर आपल्याला पाणी पुरवठा बंद केला तर मग त्याची आपण काही सोय केलेली आहे का? किंवा ठीक आहे चला हा 31 कोटीचा जो काय आहे मुद्दा तो समजा तुम्ही नाही भरायचा किंवा आपलं तुम्ही मान्य नाही करता, पण त्याच्यासाठी तुम्ही काय प्रयोजन केलं का की बाबा 25 लाख रुपये त्यासाठी आपण सेपरेट ठेवतोय असं त्याचं काही नियोजन केलं का? जर उद्या त्यांनी नोटीस जर आपल्याला दिली, आपण छोटे छोटे आपण रकमा इथे 2-2 लाख रुपये पण ऍडव्हान्स म्हणजे नैसर्गिक वापरासाठी पण 2 लाख रुपये ठेवलेले आहेत,
मग एवढी मोठी जर आपत्ती आपल्या एमआयडीसी जर आपल्यावरती आली नोटीस देण्याची आणि त्याच्यावरती त्यांनी action घेतली, आणि तुम्ही संपूर्ण ह्याच्यामध्ये आकडेवारी जर 160 कोटी खर्च करणार असं दाखवत आहे आणि 9 लाख रुपये शिल्लक दाखवत आहे, तर मग असं जर एखादा प्रसंग घडला तर मग तुम्ही कुठून पैसे देणार त्यांना? Subscribe now and press the bell icon. Never miss an update.